वंदे Welcome friends. Today we have another video on parts of speech. यापूर्वी आपण पार्ट्स ऑफ स्पीच हे 6 प्रकार पाहिलेले आहे. पार्ट्स ऑफ स्पीच त्यांचा 7वा प्रकार आहे. इट इज कॉल्ड कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये उभयान्वी अव्यय म्हणतो. आणि सी द डेफिनेशन ऑफ कंजंक्शन. कंजंक्शनची डेफिनेशन आहे द वर्ड विच जॉईन्स टू वर्ड्स ऑर टू सेंटेन्सेस इज कॉल्ड कंजंक्शन. म्हणजे कंजंक्शनचं काम काय असते, 2 शब्द किंवा 2 वाक्य किंवा 2 फ्रेजेस 2 क्लॉजेस हे जोडण्याचं काम कंजंक्शनचं असते. कंजंक्शन्स आर लाईक अ हिंजेस म्हटलं जाते. म्हणजे कंजंक्शन जोडाचं काम करत असते. काइंड्स ऑफ कंजंक्शन. कंजंक्शनचे मुख्य 2च प्रकार आहे. कंजंक्शन मुख्य 2 प्रकार आहे. पहिला जो प्रकार आहे कंजंक्शनचा त्याला म्हटलं जाते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. त्यामध्ये आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहे. एक्झाम्पल म्हटल्यावर तर सर्व कंजंक्शन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहे लिस्टमध्ये. अँड, बट, ऑर, नॉर, सो, फॉर, स्टील, एल्स, यट, ऑल्सो, ओनली, ॲज वेल ॲज, सो ॲज, आयदर ऑर, नायदर, नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, बोथ अँड आणि वेदर ऑर. ऑल कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वी हॅव टेकन इन दिस लिस्ट. आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या बाजूला लिहिलेलं आहे कंपाऊंड सेंटेन्सेस. सेंटेन्सेसचे 3 प्रकार असतात. असर्टिव्ह सेंटेन्सेसचे 3 प्रकार असतात. सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आर यूज्ड इन कंपाऊंड सेंटेन्सेस. त्याला मराठीमध्ये आपण संयुक्त वाक्य म्हणतो. म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनपासून कंपाऊंड सेंटेन्सेस तयार होतात. त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. म्हणजे वाक्यांचा तो प्रकार असते. म्हणजे ज्या वाक्यात तुम्हाला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन दिसले ते वाक्य 100% कंपाऊंड सेंटेन्सेस असते. त्यानंतर हे जेवढे शब्द आपण दिलेले आहेत त्यांची मिनिंग मराठीमध्ये माहीत असणं आवश्यक आहे. काय बरेचसे शब्द आपल्याला माहीतच आहे. अँडचा अर्थ आपल्याला माहीत आहे, बटचा माहीत आहे, ऑरचा माहीत आहे. काही अर्थ जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही त्याला डिक्शनरीमधून त्याचे अर्थ पाहून घेणे आवश्यक असते. कंजंक्शनचा दुसरा प्रकार इट इज कॉल्ड द सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. द एक्झाम्पल्स आर दॅट, बिकॉज, इफ, अनलेस, ॲज, टिल, अंटिल, सिन्स, दो, ऑल्दो, व्हाईल, बिफोर, आफ्टर, व्हेन, व्हेअर, ॲज सून ॲज इफ, नो सूनर दॅन, हार्डली, हॅड, व्हेन, ऑल्दो, यट, दॅन, एट्सेट्रा. हे एक्झाम्पल म्हटल्यावर संपूर्ण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपण घेतलेले आहे. कंजंक्शन शिकताना आपण असं समजायचं की 99% आपण घेतलेलं आहे. एखादं सुटलं असेल किंवा आपण त्याला ओमिट केलं असेल. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आर यूज्ड इन कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवण्यासाठी आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा आपण वापर करत असतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसमध्ये त्याला मिश्र वाक्य म्हटलं जाते मराठीमध्ये. ते वाक्य बनवताना आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपण वापरत असतो. त्यानंतर आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन का म्हणते ते आपण नंतर क्लॉजेसमध्ये पाहणार आहे. आपण जेव्हा आपण एक स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सवर. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन का म्हणते ते आपण नंतर ते पाहणार आहे. फक्त सध्या आपण कंजंक्शनचे प्रकारच पाहत आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनला मराठीमध्ये समान दर्जांची उभयान्वी अव्यय म्हटल्या जाते. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनला गौण दर्जाची उभयान्वी अव्यय म्हटले जाते. त्याला समान दर्जा का, कोऑर्डिनेटिंगला समान दर्जा का म्हटलं जाते आणि सबऑर्डिनेटिंगला आपण गौण दर्जा किंवा असं का म्हटलं जाते हे सर्व आपण नंतर क्लॉजेसमध्ये पाहणार आहे, वाक्यांच्या प्रकारामध्ये पाहणार आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनमध्ये दॅटपासून तर आपण दॅनपर्यंत घेतलेलं आहे. त्यांच्यामध्ये त्यांची मिनिंग पाहणं आवश्यक असते. त्यांचे मिनिंग वगैरे डिक्शनरीमध्ये पाहून घ्या. दॅट, बिकॉज हे आपले फॅमिलियर शब्द आहे. बाकी काही शब्दांचे मिनिंग पाहणं आवश्यक असते. पुन्हा काही शब्द तुम्हाला असे असतात की जे आपण कंजंक्शन म्हणूनही वापरू शकतो आणि प्रेपोजिशन म्हणूनसुद्धा वापरू शकतो. यावर डिटेल व्हिडिओ नंतर राहणार आहे. सध्या आपण परिचय करून घेता आपण शब्दांचे 8 प्रकारांसोबत. नंतर नेक्स्ट आहे
अदर क्लासिफिकेशन ऑफ कंजंक्शन. पुन्हा कंजंक्शनचे 2 प्रकार पडतात समजा. नंबर 1 दिलेला आहे, त्याला म्हटलं तर कॉरेलेटिव्ह कंजंक्शन्स. कॉरेलेटिव्ह कंजंक्शन्समध्ये आयदर ऑरपासून तर आपण सो ॲजपर्यंत घेतलेलं आहे. याला मराठीमध्ये म्हणते परस्पर संबंध दर्शक उभयन्वी अव्यय. याचं स्पेशल नाव का दिलेलं आहे? बिकॉज दे ऑलवेज कम इन पेअर. म्हणजे ते पेअरमध्ये येतात. आयदरसोबत ऑर असते, नायदरसोबत नॉर असते, नॉट ओन्ली सोबत बट ऑल्सो असते. त्याच्यामुळे ते पेअरमध्ये येतात, जोड्यामध्ये. म्हणून त्यांना एक स्पेशल नाव दिलेलं आहे कोरिलेटिव्ह कंजंक्शन. वरचेच आहे, म्हणजे वर जे आपण प्रकार पाहिले त्यामधलेच हे आहे, पण त्याला स्पेशल नाव दिलेलं आहे. जे पेअरमध्ये येतात म्हणून त्यांना कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हटलं जाते. त्यानंतर याच्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये दुसरा जो प्रकार असते कंजंक्शनचा, तो आहे कंपाऊंड कंजंक्शन. कंपाऊंड कंजंक्शन्समध्ये ॲज इफ, इवन इफ, ॲज सून ॲज वेल ॲज हे दिलेलं आहे. हे पेअरमध्ये येतात. 2 किंवा 3 शब्दांच्या पेअरमध्ये असते, त्याला म्हणून आपण कंपाऊंड कंजंक्शन्स म्हणतो. म्हणजे याला संयुक्त उभयन्वी अव्यय म्हटलं जाते. तर ठीक आहे, तर हे आपण एक्झाम्पल आहे. कंपाऊंड कंजंक्शनमध्ये गॅप नसते, म्हणजे ते सोबत ते शब्द येतात. आणि कोरिलेटिव्ह कंजंक्शन्समध्ये त्यांच्या ते गॅप असते. 2 शब्दामध्ये गॅप असते, गॅप देऊन ते शब्द येत असतात. एक्झाम्पल्स काही आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहे कंजंक्शनचे. देर आर 15 एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहे. डिफरंट कंजंक्शन्स आर यूज्ड इन सेंटेन्सेस. नंबर 1, रोहित अँड विराट आर द बेस्ट बॅट्समॅन इन द वर्ल्ड. समीर इज अ व्हेरी क्लेवर बट ही इज लेझी. आय हॅव अ बायसिकल ॲज वेल ॲज अ बाईक. हे आपण असे वाक्य घेतलेलं. अंजली इज क्लेवर यट शी इज नॉट पास द टेस्ट. आणि द पोलीस सेड दॅट ही हॅड स्टोलन द गोल्ड नेकलेस. आता हे सर्व जे वाक्य आहे, हे सर्व वाक्य याच्यामध्ये जर कॉर्डिनेटिंग कंजंक्शन असेल तर ते वाक्य हे राहते, म्हणजे त्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. आणि सबऑर्डिनेटिंग असेल तर ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते. एवढं लक्षात ठेवायचं. कंजंक्शनवरून आपण वाक्याचा प्रकार आपण आयडेंटिफाय करू शकतो. 2च प्रकारचे वाक्य असतात, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि ज्या वाक्यामध्ये कंजंक्शन्स येत नाही त्याला आपण सिम्पल सेंटेन्सेस म्हणतो. पहिलं वाक्य आपण घेतलेलं आहे, राहुल अँड विराट आर द बेस्ट बॅट्समॅन इन द वर्ल्ड. म्हणजे तुम्हाला तिथे अँड आपण कंजंक्शन वापरलं आहे. दुसऱ्यामध्ये आपण बट वापरलेलं. वाक्य सर्व इझी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचं मिनिंग सांगायचं तुम्हाला आवश्यकता नाही आहे. तिसऱ्यामध्ये आपण ॲज वेल ॲज घेतलं. चौथं वाक्य, अंजली इज क्लेवर यट शी इज नॉट पास द टेस्ट. अंजली हुशार आहे, अजून ती टेस्ट पास झालेली नाही, असं त्या वाक्याचं मिनिंग होते. 5 नंबर आहे, द पोलीस सेड दॅट ही हॅड स्टोलन द गोल्ड नेकलेस. त्यामध्ये आपण दॅट कंजंक्शन घेतलेलं आहे. नंबर 6 मध्ये आपण व्हेन घेतलेला आहे. नंबर 7 मध्ये आपण बिकॉज घेतलेला आहे. नंबर 8 मध्ये टील. नंबर 9 मध्ये दो. नंबर 10 मध्ये इफ. नंबर 11 मध्ये नॉट ओनली बट ऑल्सो. नंतर 12 मध्ये आपण ॲज सून ॲज. 13 मध्ये हार्डली ॲट व्हेन. 14 मध्ये आपण नायदर नॉर. आणि 15 मध्ये आपण बोथ अँड घेतलेलं आहे. यांच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल घेतलेले. आपण सर्व कंजंक्शनचा आपण वापर यामध्ये केलेला नाही आहे. त्यापैकी काही वाक्यांची मिनिंग. 6 नंबर, वेन वी वेंट टू मुंबई वी एट वडापाव. म्हणजे जेव्हा आम्ही मुंबईला गेलो तेव्हा आम्ही वडापाव खाल्ला. 7, द बॉय इज क्राईंग बिकॉज ही इज फेल्ड इन द एक्झामिनेशन. तो मुलगा रडत आहे कारण तो परीक्षेत फेल झालेला आहे. 8, यू वेट हिअर टिल आय कम. मी येईपर्यंत तू येथे वाट पहा. 9, दो मनीष इज रिच ही इज अ मायझर. जरी मनीष श्रीमंत आहे तरी तो मायझर म्हणजे कंजूस आहे. 10, इफ यू टेक द मेडिसिन रेग्युलरली यू कॅन फील कम्फर्टेबल. तू जर औषध नियमित घेतली तुला आरामदायक वाटू शकते. नॉट ओनली इंडिया बट ऑल्सो चायना इज द मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री. 12, ॲज सून ॲज दे प्लग द मँगोज दे गार्डनर रन्स आफ्टर देम. त्यांनी आंबे तोडताच त्यांच्या मागे तो गार्डनर धावतो. 13, हार्डली ॲट इंडिया वन द वर्ल्ड कप व्हेन एव्हरी इंडियन सेलिब्रेटेड द मोमेंट. भारत वर्ल्ड कप जिंकताच प्रत्येक भारतीयांनी तो क्षण साजरा केला. 14, द बस हॅज नायदर द ड्रायव्हर नॉर द पॅसेंजर. बसमध्ये ड्रायव्हर पण नाही आणि पॅसेंजर पण नाही, असे आपण ते मिनिंग काढू शकतो. आणि शेवटचं वाक्य घेतलं, मिस्टर गुप्ता हॅज बोथ सन अ सन अँड अ डॉटर. मिस्टर गुप्ता यांना मुलगा
व मुलगी दोन्ही आहे. ठीक आहे, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कंजंक्शन. ठीक आहे, यानंतरचा व्हिडिओ आपण शेवटचे जे पार्ट्स त्या इंटरजेक्शन्सवर आपण टाकणार आहे. थँक्यू व्हेरी मच.